नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज सर्वांना असा प्रश्न पडला असेल की सरांनी एसटी महामंडळ भरतीविषयी आतापर्यंत अपडेट का दिली नाही, कारण की तुम्हाला सर्वांना माहित असेल, काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना कदाचित माहित असेल, तर सर्वांना सांगतो एसटी महामंडळ भरतीविषयी 2019 लक्षात असू द्या, 2019 मध्ये त्यांनी घेतलेली भरती, त्या भरतीपासून तर 2025 पर्यंत बराबर जे निवेदन आपण दिलेले आहे त्या निवेदन विषयी, आणि ते निवेदन आता पण आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता। काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना माहित नसेल, आणि जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पहिल्यापासून आहेत त्या सर्वांना माहित आहे की विवेक कुसळकर या एकमेव चॅनलवरती 100% खरी माहिती दिली जाते। म्हणून एसटी महामंडळ भरतीविषयी आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती सविस्तर माहिती काय आहे, कशी भरती होणार आहे, कशी प्रक्रिया पार पडणार आहे, आणि मेन म्हणजे करार पद्धतीची जी भरती होती त्या करार पद्धतीच्या भरतीला आपला पहिल्यापासून विरोध होता, आणि कुठंतरी यश आलेलं आहे त्या करार पद्धतीच्या भरतीला। कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2019 मध्ये जे मुलांची भरती झाली होती, ज्या मुलांना त्यांनी घेतलं होतं करार पद्धतीने, आता ते मुलं परमनंट ते करणारच आहेत। म्हणजे एवढी चांगली गोष्ट आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे की आतापर्यंत याच्या अगोदर जे करार पद्धतीच्या भरतीने म्हणजे घेतली होती एसटी महामंडळ मध्ये, आता ते सर्व परमनंट होणार आहेत, त्यात काही शंकाच नाहीये। पण दुसरी गोष्ट 17,742 जागाची ही जे भरती होणार आहे, त्यांनी सांगितलं हे पण भरती परमनंट करण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे ही पण भरती समजा पहिले स्टार्टिंगला करार पद्धतीने घेतील आणि नंतरला परमनंट करणार, हे 100% शक्यता, गॅरंटी 100% आहे। कारण की करार पद्धत ही भरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे की करार पद्धतीची भरती आता कुठेच राबवली जाणार नाहीये। तर आता ही जी भरती होणार आहे एसटी महामंडळ थ्रू होणार आहे का कसं काय, आता कोणत्या खासगी कंपनी थ्रू होणार आहे, की कोणी टेंडर निघलं का नाही निघलं, प्रतापराव सरनाईक यांनी माहिती तर दिलेली आहे की 17,742 जागाची भरती होणार आहे आणि लवकरच भरती होणार आहे। कारण की यावेळेस लोकमत मध्ये, पेपर मध्ये पण छापून आली। आजची जी बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बातमी बघितली असेल। पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कोणासाठी आहे, 2019 चे जे मुलं आहेत बरोबर, जे आतापर्यंत म्हणजे काम करत आहेत त्यांच्यासाठी ही सगळ्यात आनंदाची बातमी। दुसरी गोष्ट आनंदाची बातमी कोणती आहे, जे एसटी महामंडळ भरतीची तयारी करत आहात, पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की करार पद्धत, हे जे करार पद्धत आहे 3 वर्षानंतर त्या मुलाला आम्ही कामावून काढून टाकू, करार एकदा संपला की तो करार रिन्युअल करता येत नाही, अशा ज्या अटी शर्ती त्यांच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता बंद आहेत। फक्त ही भरती एसटी महामंडळ थ्रू घेतल्या जाईल आणि परमनंट भरती होईल, असे तर संकेत 100% दिसत आहेत। दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण निवेदन दिलेले, तुम्ही निवेदन आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता। काही जण, काही ताई किंवा काही भाऊ आपल्या चॅनलवरती नवीन असतील, त्यांना माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती एसटी महामंडळ भरतीविषयी ऑलरेडी व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा। कारण की जो आपण संघर्ष केलेला आहे त्या संघर्ष मीच नव्हे तर खूप शिक्षक आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या शिक्षकांनी संघर्ष केलेला। मी असं म्हणत नाही की बाबा आम्हीच निवेदन दिलंय, तर विविध शिक्षक आहेत, विविध म्हणजे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांनी प्रादेशिक विभागामध्ये, आणि जेव्हा निवडणुका लागल्या होत्या, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या, त्या टायमापासून म्हणजे निवेदन देत आलेलं आहे। तर त्या निवेदनाला कुठंतरी काहीतरी म्हणजे आवाज म्हणजे उठला पाहिजे होता की बाबा करार पद्धतीची भरती ही बंद झाली पाहिजे आणि एसटी महामंडळ थ्रू भरती झाली पाहिजे। पण प्रॉब्लेम कुठं आला होता, प्रॉब्लेम एका जागी आला होता मित्रांनो। आता हे 2019 मध्ये भरती झाली, 2019 मध्ये मुलं त्यांनी घेतले, पण 2020 लक्षात असू द्या, 2020 ते 21 मध्ये या सरकारचा थोडा प्रॉब्लेम झाला। आपल्याला काय राजकारणापासून काही घेणं नाही देणं नाही, सरकार चेंज झालं, तर सरकार चेंज झाल्यानंतर यांनी बसेस खरेदी केल्या वगैरे सगळ्या गोष्टी पार पडल्या। पण या बसेस वगैरे खरेदी केल्यानंतर काय झालं की त्यांच्या मनात काय आलं की 2019 जे अगोदर सरकार होतं बरोबर, त्या सरकारनं जर करार पद्धतीने भरती, कारण की त्यावेळेस कोरोनाचा काळ होता, मग सरकारला वाटलं ही करार पद्धतीची भरती आहे, मग नंतरला आपण परमनंट करू। याच्या अगोदर करार पद्धत, कॉन्ट्रॅक्ट पद्धत ही भरती कधी आपल्या महाराष्ट्रात झाली नाही एसटी महामंडळमध्ये। पण हे 2019 ला यांना वाटलं की बाबा सगळी आता करार पद्धत चालू आहे, तर आपण करार पद्धतच चालू ठेवू, असं त्यांना वाटलं। मग त्याच्यानंतर त्यांनी ही सुरुवातच ठेवली, करार पद्धतीनेच घ्यायचं, करार पद्धतीनेच घ्यायचं। मग असं चालत चालत काही ठिकाणी त्यांनी भरती पण केली, पण ते करार पद्धतीची भरती कसं होतं त्यांचं की 3 वर्षासाठी करार करायचा। किती? 3 वर्ष, 3 वर्षासाठी करार करायचा बरोबर। 3 वर्ष कंप्लीट झाले की त्या मुलांना भरतीहून म्हणजे कामावरून काढून टाकायचं। मग मला एक सांगा, जर असं जर हे करत होते, मग आपण काय केलं, त्याला निवेदन दिलं त्या टायमाला लोकसभेच्या पण आणि आता विधानसभेच्या पण मागे निवडणूक ज्या लागल्या त्या 2025च्या बरोबर, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जागोजागी निवेदन दिले, आणि सगळ्यात मेन म्हणजे विद्यार्थ्यांचे आभार मानतो।
खूप जणांनी सपोर्ट केला, खूप जणांनी निवेदन दिले कारण की मी सांगितलं होतं प्रादेशिक विभागामध्ये आपण जेव्हा निवेदन देतो त्या प्रादेशिक विभागामध्ये आपल्याला उत्तर काय मिळतं, उत्तर आपल्याला एवढंच मिळतं की आम्ही तुम्हाला याचं उत्तर काही दिवसांना किंवा काही हप्त्यानं देऊ, पण त्याचं उत्तर काहीच नाही ना, रिस्पॉन्स काहीच नाही. म्हणून मी काय म्हटलं आता हीच वेळ आहे, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या, म्हटलं हीच वेळ आहे मित्रांनो, सगळ्यांनी निवेदन द्या. आपल्या युट्यूब चॅनलवरती निवेदन आहे, ते निवेदन तुम्ही बघू शकता. आणि सगळ्या ताईंनी सगळ्या भावांनी निवेदन दिलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 10-10 जणांचा तुमचा ग्रुप बनवायचा आहे का नाही, तर 10-10 जणांचा ग्रुप त्यांनी सगळ्यांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनचं फळ आज आलेलं आहे, आपल्याला बघा भेटलेलं आहे. तर 17,742 जागाची जी भरती होणार आहे ही भरती परमनंट भरती होणार आहे शक्यतो 100%, कारण की प्रतापराव सरनाईक यांनी उत्तर दिलेले त्या प्रकारे सांगितलेलं आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं. महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना जेव्हा प्रचार रॅलीमध्ये एका पत्रकाराने प्रश्न पण विचारला होता की सर एसटी महामंडळमध्ये जी भरती होणार आहे ती कधी होणार, काय होणार, कारण की खूप मुलांनी निवेदन सोशल मीडियावरती, विविध शिक्षकांनी, विविध सोशल मीडियावरती विद्यार्थ्यांनी असं म्हणजे व्हिडिओ टाकले की भरती होईल का नाही असं तसं. मग एका पत्रकाराने प्रश्न विचारला महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका होत्या आता मुंबईच्या, त्या टायमाला प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर पण दिलं होतं की आम्ही 8,000 बसेसचा करार केलेला आहे आणि लवकरच म्हणजे भरती होणार आहे असं सांगितलं होतं. पण आता बस खरेदी पण झालेली आहे, तर अजून 5,000 बसेसची खरेदी होणार आहे. दुसरी गोष्ट आता या 17,742 ही परमनंट भरती होणारच आहे. आता ही तुमच्यासाठी सगळ्यात सुवर्ण संधी. आता फेक अफवावर विश्वास ठेवू नका, कारण की स्वतः मंत्री महोदय यांनी सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे आणि आजच्या लोकमतच्या पेपरला पण छापून आलेला आहे. आणि एवढ्या दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण एसटी महामंडळ म्हणजे एसटी महामंडळ भरतीविषयी त्याचं कारण एकच आहे, कारण की जी आपल्याला अपडेट भेटत होती त्या अपडेटनुसार रोजच्या रोज म्हणजे काही टेंडर कोणाला भेटलं नाही, असं झालं तसं झालं. मग मी तुम्हाला उत्तर तरी कसे देऊ. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो असा होता की एसटी महामंडळ भरतीविषयी मी तुम्हाला उत्तर तरी कसे देऊ. आता काही जण नवीन असतील, त्यांना माहित नसेल, तर सर्वांना सांगतो की एकदा तुम्ही युट्यूब चॅनलवरती सगळं चेक करा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला दिसेल की आपला संघर्ष किती आहे एसटी महामंडळ भरतीविषयी. कारण की जी करार पद्धतीची भरती होते त्या करार पद्धतीच्या भरतीला आपला कायम विरोध असणार आहे. ही एसटी महामंडळाचीच नाही तर कोणतीही करार पद्धतीची महाराष्ट्रात भरती होऊ नये याला कायम आपला विरोध असणार आहे. आणि दुसरी गोष्ट 17,742 जागाची जी भरती व्हायला लागली ही सगळ्या ताईंसाठी, सगळ्या भावांसाठी सुवर्ण संधी. या संधीचं सोनं करायचं ते तुमच्या हातात आहे. आणि पेपरची कशी तयारी करायची, काय करायची, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात. म्हणून एसटी महामंडळ भरतीविषयी चालक असेल, बरोबर, चालक असेल किंवा वाहक असेल, याचे जे काय प्रश्न, जे काय नोट्स असतील ते तुम्हाला मी सगळ्याच प्रोव्हाइड करणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत भेटणार आहे. अशा नाही की बाबा तुम्हाला कशाच्या थ्रू भेटणार आहे असं तसं. आता दुसरी गोष्ट, काही जणांचे प्रश्न अजून येतील की सर तुम्ही मोफत म्हणता, नोट्स वगैरे जे काय भेटणार आहे, मग तुम्ही मेंबरशिप घ्यायला सांगता वगैरे, हे लक्षात असू द्या. जे युट्यूबवर मी तुम्हाला मेंबरशिप घ्यायला सांगतो की नाही, जी मेंबरशिप तुम्ही 59 रुपयाची घेता, किती, 59 रुपयाची. आता जे मुलं 59 रुपयाची मेंबरशिप घेत आहेत त्यांना रोजच्या रोज प्रश्नपत्रिका, टोटल 150-200च्या आसपास प्रश्नपत्रिका आहेत 59 रुपयामध्ये. अजून तुम्हाला काय पाहिजे, लिपिकचे असेल, ड्रायव्हरचे असतील, सगळ्या गोष्टी. म्हणून एसटी महामंडळ, कारण की तिथे सिरियसनेसच विद्यार्थ्यांचा आपण ग्रुप बनवलेला आहे युट्यूबवरती. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ते जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा, तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या प्रश्नपत्रिका दिसतील. आणि ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती 100 पर्यंत प्रश्नपत्रिका मी टाकलेल्या आहेत. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. पण एसटी महामंडळ विषयी स्पेशली सांगतो, या भरतीविषयी मी तुम्हाला 100% जेवढं होईल तेवढं, जेवढं जास्त होईल तेवढं सगळ्या नोट्स वगैरे देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर पेपर होत असेल आणि पेपर नसाल होत तर त्याविषयी पण गायडन्स सगळ्या करण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात असू द्या मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं बॅच बिल्ला कसा काढायचा, काय काढायचा, त्याचे सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती पण आहेत किंवा विविध चॅनलवरती पण आहेत. म्हणून तुम्ही आता विचार करूच नका याचा त्याचा. म्हणून एकच विचार करा, ही करार पद्धतीची भरती नाही तर कायमस्वरूपीची भरती आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला असेल, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्यासोबत तुमचा पण फार मोठा संघर्ष आहे आणि तुमचा पण याचा म्हणजे एवढा मोठा वाटा आहे, कारण की जागोजागी तुम्ही निवेदन दिलेले आहेत. आता जे विद्यार्थी असतील त्यांना माहित नसेल कदाचित, जे आपल्या चॅनलवरती आहेत त्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही प्लीज सगळ्यांनी 1 मिनिट काढून चॅनलची सगळे व्हिडिओ चेक करा. एसटी महामंडळाचे व्हिडिओ दिसतील आणि तुम्हाला सगळ्यांना त्याच्यातला संघर्ष दिसेल. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, आता एसटी महामंडळ भरतीविषयी जे व्हिडिओ मी टाकणार आहे ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, कारण की अपडेट आता माहिती सगळी येणार आहे.
म्हणून सर्वांना विनंती आहे, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.